विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच गुहागर दौऱ्यावर आलेले नवनिर्वाचित आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। गुहागरमधील शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आमदार भास्कर जाधव आज गुहागर दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना असे सांगितले की मला 4 वेळा गुहागर विधानसभा मतदारसंघातील जनतेने निवडून दिले आहे आणि त्यामुळे त्यांचे आभार मानणे हे माझे कर्तव्य आहे आणि त्यासाठीच मी आज आलो आहे। ते पुढे असेही म्हणाले की उद्धव साहेबांनी माझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे। गटनेते पद देऊन माझ्यावर त्यांनी एक जबाबदारी टाकली आहे आणि त्या जबाबदारीला मी योग्य प्रकारे न्याय देईन, तसेच महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज बनून मी लोकांच्या समस्या सोडवीन, असे त्यांनी यावेळी सांगितले। गुहागर विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनं आणि मतदारांनी मला ह्या गुहागर विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून दिलं। चौथ्यांदा निवडून देणं आणि निवडून जाणं ही काही सहज सोपी गोष्ट नाही। तर आपले जे पदाधिकारी असतात, सहकारी असतात, हितचिंतक असतात, जे प्रत्यक्षपणे राजकारणामध्ये नसतात परंतु ज्यांना आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये विकासाच्या 4 गोष्टी व्हाव्या असं वाटत असतं, काही गोष्टी ह्या चांगल्या झालेल्या असतात, त्यांची नोंद त्या मतदारांच्याकडे असते आणि म्हणूनच अशा पद्धतीनं 4-4 वेळा निवडून येण्याची संधी ही आमच्यासारख्या उमेदवाराला म्हणा किंवा लोकप्रतिनिधीला मिळत असते आणि म्हणून त्या जनतेचे आभार मानावेत, पदाधिकाऱ्यांचे आभार मानावेत, मतदारांचे आभार मानावेत। दृष्टीनं काल मी चिमूर तालुक्यातील जनतेचे आभार मानले, खेड तालुक्यातील जनतेचे आभार संध्याकाळी मानले आणि आता गुहागर तालुक्यातील जनतेचे आभार मानण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे। संपूर्ण कोकणामधल्या 39 जागांपैकी मी एकटाच निवडून आलोय अशी आता तरी माझी माहिती आहे, परंतु कोकणामध्ये तुम्ही 3 जिल्ह्यातून 15 मी एकटा निवडून आलो आणि म्हणून ज्यांनी मला ही संधी दिली किंवा ज्यांनी हा माझा बहुमान मला मिळवून दिला त्यांचे आभार मानणं हेच आजचं काम आहे। साहेबांनी गटनेते पदाची जबाबदारी दिलेली आहे। ही गटनेते पदाची जबाबदारी ही सभागृहामध्ये आमचा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो आता पक्ष विरोधी पक्ष म्हणून सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज समोर आलाय आणि त्यामुळं त्या पदावर काम करण्याची संधी मला मिळाली। स्वाभाविक आहे, माझी जबाबदारी मोठी आहे, जबाबदारी वाढलेली आहे। माझ्या कामातून माझ्या पक्षाचं नाव मोठं करणं आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज बनणं, त्यांच्या सुखदुःखाच्या म्हणा, त्यांच्या अडीअडचणीच्या म्हणा किंवा त्यांच्या बऱ्या वाईट गोष्टी या सरकारच्या निदर्शनात आणून देणं, प्रसंगी सरकारवर कठोरपणे प्रहार करणं आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज बनणं ही माझी जबाबदारी आता आज या ठिकाणी माझ्यावर येऊन ठेपलेली आहे। मला असं वाटतं की ती मी समर्थपणे पेलू शकेन। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।